नमस्कार, मी साहिल जोशी. महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये लाडक्या बहिणी किंवा महिला सशक्तीकरण आणि या सगळ्या गोष्टींची खूप चर्चा सुरू आहे. पण खरी स्टोरी कुठेतरी वेगळी असते नेहमी, आणि त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं आहे की वेगळ्या ठिकाणी वेगळ्या लोकांशी जरा गप्पा मारणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही शार्क टँक बघितलं आहे की नाही मला माहीत नाही. हा एक खूप फेमस प्रोग्राम आहे जिकडे अनेक जण येतात, आपलं बिझनेस आयडिया ठेवतात आणि त्याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट ते कुठेतरी मागून घेतात. तर त्याच्यामध्येच मी एक एपिसोड बघितला होता ज्याच्यामध्ये पाटील काकी असं नाव होतं, आणि त्यावेळेसच मला असं वाटलं की हे काय आहे म्हणून. तर इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की जी मुंबईतल्या कुठल्याही निम्न मध्यमवर्गीय घरातली स्टोरी आहे की नवरा नोकरी गेलेली आहे, घरातली बायको मुलं आहेत, यांचे शिक्षणं बाकी आहेत. घरातली बायको म्हणते की हरकत नाही, मी काहीतरी सुरू करते, मी बेस्ट काय करू शकते, तर मी जेवण बनवू शकते. तर त्या पद्धतीने मी लोकांसाठी म्हणजे दुपारी लंचच्या वेळेस कुठेतरी स्टॉल सुरू करते, त्यातनं काही पैसे मिळवता येतील का बघता येईल. दिवाळीच्या काळामध्ये चाकरमान्यांसाठी फराळ बनवते, त्यातनं काही पैसे बनवता येईल का बघता येईल. आणि असं करत 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 घरातल्या मुलांना त्यांनी शिकवलं. एक मुलगा सॉफ्टवेअरमध्ये होता, काम करत होता, त्याचा मित्र आणि त्यांनी फराळ बघितला. त्यांना वाटलं अरे ह्याच्यातनं काहीतरी करता येऊ शकेल. मुंबईतल्या अनेक घरांमध्ये या गोष्टी होत असतात. पण कुठल्याही पद्धतीने सरकारच्या मदतीवर अवलंबून न राहता स्वतःच्या उर्मीतनं काही गोष्टी सुरू करायचं ठरवलं, आणि त्यातनं हा एक पूर्ण धंदा या ठिकाणी सुरू झालेला आहे. त्याचं नाव पाटील काकी आहे. आजच्या परिस्थितीमध्ये 2 कोटीपेक्षा जास्त टर्नओव्हर पाटील काकींचा आहे. महाराष्ट्रातली खरी सक्सेस स्टोरी खरं तर हीच म्हणायला पाहिजे. म्हणजे एका बाजूला आपण चर्चा करतोय की महिलांचं सशक्तीकरण करण्यासाठी सरकारकडनं 1500 रुपये देणार आहेत, पण इथे तुम्हाला मी दाखवतो की कशा पद्धतीने महिला स्वतःचं सशक्तीकरण करू शकतात. याचं एक उदाहरण तुम्हाला या ठिकाणी दिसेल. काकी नमस्कार. नमस्कार. या पाटील काकी, मी मगाशी म्हटलं ना त्याच मी तुमची स्टोरी सांगत होतो. अच्छा. मी सांगत होतो की मुंबईमधल्या कुठल्याही घरामध्ये अशी स्टोरी दिसते आपल्याला की घरातली बाई म्हणते की घर चालवण्याची जबाबदारी माझी पण आहे, मलाही काहीतरी केलं पाहिजे. नक्की ना. आणि मग गोष्टी सुरू करतात. बरोबर है ना. आणि त्यातनं या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. आपण तुमच्या स्टोरीबद्दल बोलूया. आधी मला सांगा, हे काय कसले लाडू बनवताय? आता आमच्याकडे सध्या डिंकाचे लाडू बनवायला चालू आहेत. अच्छा. जे आता थंडी येते आणि थंडीमध्ये डिंकाचे लाडू म्हणजे पौष्टिक आहेत, कमरेसाठी म्हणा किंवा तब्येतीसाठी चांगले असतात. तर ते डिंकाचे लाडू बनवले आपले पूर्ण घरगुती पद्धतीने बनवलं जातं सर्व. आता ही रेसिपी तुम्ही देता की त्या स्वतः? ही रेसिपी माझीच आहे. अच्छा. आता कुठून शिकलात रेसिपी? मी माझ्या आईकडून शिकली. तुमच्या आईकडून शिकलेली आहे. कसं पूर्वीची आणि पारंपरिक आहेत या रेसिपी. अच्छा. म्हणजे कसं पाटील कुठले तुम्ही ऍक्च्युली? आम्ही कोल्हापूरचे. अरे कोल्हापूरचे पाटील? कोल्हापूरचे पाटील. कोल्हापूर म्हणजे खूप पैसेवाल्यांचं शहर आहे खरं. मुंबईत कसं येणं झालं? मुंबईत पूर्वी म्हणजे माझा जन्मच मुंबईत झालेला आहे. जन्म मुंबई? हा. वडील माझे इकडे बीएमसी मध्ये होते जॉबला. आई वडील इकडे विले पार्लेमध्ये आम्ही राहायचो. 4 भावंड आम्ही. आई पण त्यावेळी म्हणजे वडील नोकरी काय 4 मुलांचा खर्च म्हणून आई त्यांना मदत म्हणून खानावळ चालवायची. अच्छा. बरं. हा. मग तसं करत आम्ही आपलं तेव्हा आईकडून या पारंपरिक ज्या रेसिपी आहेत किंवा जे लाडू म्हणा किंवा काय जेवणाचे ते स्वयंपाक मी पूर्ण आईकडून शिकले. पण या महिला कुठून आणता तुम्ही? महिला आता जसं आम्ही चालू केल्यावर की म्हणतात आपल्याला आता गरज आहे, आपण बरोबर शोधून काढणार कसं. तसं आम्ही पूर्वी जेव्हा म्हणजे आता आम्ही इकडे आहे, पण त्याच्या आधी आम्ही सांताक्रूजमध्ये होतो जेव्हा आम्ही सुरुवात चालू केलेली त्यावेळेस. तर त्यावेळी म्हणजे मी चालू केलेलं कसं 2015 मध्ये फक्त मी म्हणजे मिस्टरांचा जॉब गेला होता. अच्छा. हां. कुठे करायचं मिस्टर? मिस्टर एक म्हणजे डेंटल लॅबमध्ये जॉबला होते. बरं. एका ऑफिसमध्ये होते आधी, त्याच्यानंतर डेंटिस्ट लॅबमध्ये तिकडे पण होते कामाला. मग त्यांचा जॉब गेल्याच्या नंतर म्हटलं मुलं त्यावेळी शिक्षणाची होती आणि म्हटलं आता जॉब गेल्यानंतर नवीन जॉब शोधायचा तर पगार कमी. म्हटलं त्यावेळी तेवढा कमी पगारात आपलं पूर्ण भागणारं पण नव्हतं. मग म्हटलं आपण पण काहीतरी मदत कर. आणि मी त्यावेळी कसं आपले पारंपरिक पदार्थ बनवायचे आपली ते पद्धत होती की आपलं शेजाऱ्यांना द्यायचं किंवा नातेवाईकांना पण काही सणावाराचं बनवून जेव्हा देतो तर ते लोकांना आवडायचं दिलेलं की तुमच्या हाताला चव छान आहे, छान बनवता पुरणपोळ्या मोदक वगैरे असं. मग म्हटलं आपण का नाही त्याच्यातूनच आपण करायचा व्यवसाय. मग मिस्टरांना सांगून आम्ही म्हटलं आपण त्याच्यातून करून तर बघूया ट्राय. म्हणून म्हटलं नोकरी नाही करायची, आपण आता काहीतरी व्यवसाय करायचा. आणि असं करत आम्ही ते नाश्त्यापासून सुरुवात केली. सध्या काय माहिती ना, लोकांना फुकट वाटण्याची फार सवय झाली. तुम्हाला कधी असं नाही वाटलं की बाबा जाऊन मदत मागावी कोणाकडे वगैरे?
नाही मला नाही ते फुकट घेणं म्हणजे ते मला म्हणजे माझ्या याच्यामध्ये तरी नाही बसत की मला वाटतं आपण मेहनत करून खाऊ आणि मेहनतीला फळ मिळतं. मेहनतीला फळ फळ मिळेल मिळतं कुठल्याही परिस्थितीत. कुठल्याही परिस्थिती येऊ दे. महाराष्ट्रातल्या महिला मेहनतीनेच कमवण्यामध्ये बरोबर, विश्वास ठेवतात बरोबर. आणि त्याच्यामुळेच नक्कीच. पण मग हे सगळं मग ही आयडिया कुठून आली या सगळ्या धंद्याची आणि या सगळ्या गोष्टी? ज्यावेळी आम्ही नाश्त्यापासून सुरुवात केलेली आणि मी एका BMC ऑफिसमध्ये आम्ही नाश्ता द्यायचो पूर्वी आणि आपण तुमच्या खुर्चीवर बसूया. मला असं चालेल वाटतं ना, तुम्ही चला ना, आता- सर. तुम्ही इकडच्या काय म्हणतात बॉस आहात तुम्ही. अरे वा. त्यामुळे तुम्ही बॉसच्या खुर्चीवर बसूनच त्यांच्याशी बोललं पाहिजे. नक्की ना. बाकी बसा या ना. काम करत नाही. या ना बसा सर. बसा. हो, सर बसा ना. हा तर मग त्यावेळी मग मिस्टरांचा जॉब गेला म्हटलं आता नाश्त्यापासून सुरुवात तर केली आम्ही. मग सकाळी उठायचं नाश्ता बनवायचा. एका बाजूच्या ऑफिसमध्ये आम्ही नाश्ता घेऊन जात होतो. BMCचं ऑफिस होतं. डबे घेऊन जायचं सकाळी 3-3:30ला उठून अच्छा आणि ते घ्यायचं ते जायचं जवळजवळ 7-7:30ला म्हणजे आम्ही सकाळी तिथे टच की सकाळी लोक यायची आणि मग त्यांना गरम गरम नाश्ता मिळायचा. म्हणून लोकही खुश होती की तेव्हा. पण एक आठवडाभर केलं आणि नंतर काय झालं की तुम्हाला तर म्हणजे माहितीच आहे की आता गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये जाणं म्हणजे बाहेरचे खाद्यपदार्थ विकले जात नाहीत किंवा घेऊन यायला अलाउड करत नाहीत. मग ते तसं एक आठवडाभर केलं आम्ही आणि परत आम्हाला बंद करण्यात आलं की सिक्युरिटीवाल्याने म्हणाले नाही नाही असं आतमध्ये चालणार नाही तुम्ही नाही जाऊ शकत. मग एक आठवडाभर जे दिलं होतं पण नंतर काय झालं आठवड्याभराने थांबवलं. पण ते 8 दिवसात आम्ही जे त्यांना दिलं होतं त्याची चव एवढी राहिलेली आहे ना लोकांना. ते स्वतः सांगायला लागले. स्वतः म्हणजे प्रत्येक तुम्ही म्हणाला की डिपार्टमेंटमधून प्रत्येक की प्रत्येकाने लेटर लिहून दिलं की आम्हाला ते पाटील येतात त्यांच्याकडचाच नाश्ता हवाय. अच्छा आणि मग असं करून आम्हाला मग त्यांनी वॉर्ड ऑफिसरकडे गेले बर. आणि मग तसं करून मग आम्हाला रितसर त्यांनी लेटर दिलं आणि माझ्याकडे अजूनही ते लेटर आहे. अच्छा त्यांनी हां रितसर परमिशन म्हणजे की तुम्ही येऊन इथे विकू शकता. अच्छा मग तसं करत आम्हाला मग ती परमिशनच मिळाली आणि आम्ही तिथून मग आम्ही आमचं सुरू केला हे. मग सकाळचं रोज आपलं ते एक हे होतं की जायचं आणि त्या 4 माळ्याचं ऑफिस होतं त्याला लिफ्ट नव्हतं. मग 2 माळे मी 2 माळे माझे मिस्टर असं आम्ही 2 जण ते डबे घेऊन प्रत्येकाच्या टेबलवर म्हणजे विचारून विकायचो आम्ही नाश्ता. आणि त्यावेळी बऱ्यापैकी म्हणजे म्हणाल तरी नोकरी केली तर किती 5-10 हजार पगार मिळणार होता. पण त्यावेळी आम्हाला कमीत कमी नाही म्हटलं तरी 25,000 इन्कम व्हायचं. म्हणजे आमचं कुटुंब त्याच्यावर बऱ्यापैकी सगळं मुलांचं शिक्षण 2 मुलं मला आणि ते सगळे शिकत होते. आणि मग ते करत आपलं घराचं भाडं म्हणा किंवा शिक्षण म्हणजे त्याच्यावर चालू होतं आमचं चांगलं रोजगार. मग एक 4-5 वर्ष मी ते नाश्त्याचं केलं. त्याच्यानंतर मला थोडा कारण लिफ्ट नसल्या कारणाने ते ओझं उचलून घेऊन मग मला शारीरिक त्रास व्हायला लागला. मग म्हटलं आता मग परत आजारी पडल्यावर परत थांबलं. मग घरी एक 2-3 महिने आराम केला. डॉक्टर बोलले आराम करा थोडा म्हणून आराम जरा केला. आणि पण शेवटी आपलं घर तर चालवायला पाहिजे ना. खर्च मुलांचं जे काय ते तर थांबणारं नव्हतं. म्हणून मग परत म्हटलं आता काय करायचं म्हटलं हार नाही मानायची आपण काहीतरी करायचं आपल्याला. नंतर मग मी काय केलं त्यावेळी नाश्ता करायचं त्याच्यामध्ये आम्ही पूर्वी जसं पोहे उपमा म्हणा ठेपले समोसे डोसे इडली वगैरे असं बनवून न्यायचो आम्ही. हो मराठी पदार्थ मराठीत आहेतच आणि ते पण बनवायचं डोसे इडली मेदूवडा वगैरे थोडं नंतर मग अजून एक आपलं व्हरायटी नवीन बघून कुठे बघायचं तसं शेजारी बनवलं किंवा कुणी असं किंवा युट्यूबला वगैरे त्यावेळी मुलं काहीतरी थोडंसं दाखवायचे त्या मुलांना त्याचं दाखवायचे तसं करत आणि प्रॅक्टिस कर हां ते घरासाठी बनवायचं मुलांसाठी म्हणून मग ते शिकायचं मग आवड वाटायची चांगलं आलं की तसं करायचं. आणि मग नंतर काय केलं मग ते पूर्वी मग त्याच्यावर तर चालू होतं. नंतर आता म्हटलं आजारी पडल्यावर मग काय करायचं मग ते कसं आणि तो खराब होणारा नाश्ता होता की तो त्या दिवशीच विकला जायचा. आता म्हटलं आपल्याला रोज तेवढा वेळ आणि एकट्यांना तर होण्यासारखं नव्हतं. मग म्हटलं आपण सुकं चालू करूया काहीतरी जसं आता ही चकली चिवडा वगैरे. मग ते केलं सुरू मी चकली चिवडा लाडू म्हणा असे केले आणि मग 200-200 ग्रामचे पॅकेट बनवले. मग आम्ही 2 जण ते बनवायचे मी घरातून बनवायचं आणि ते बनवून द्यायचे म्हणजे आज जरी नाही विकलं तर उद्या विकणार आहे ते लगेच खराब होणार नव्हतं. असं करत म्हणजे एका त्याच ऑफिसमध्ये त्याच BMCच्या ऑफिसमध्ये आणि मग ते करायचं त्याच्यासोबत मग कुणी बाबा आज माझ्याकडे पूजा आहे मला पुरणपोळ्या पाहिजे मोदक पाहिजे किंवा जेवण पाहिजे मग जे काय असं फिक्स ऑर्डर असायच्या 50 माणसांचं जेवण ते सुद्धा करून घ्यायचे. मी आणि माझे मिस्टर मला मदतीला असायचे आम्ही मदत करायचे. नाही काही बाकीचं लागलं तर म्हणजे खोबरं किसणं म्हणा किंवा जे जेवढं त्यांना जमेल ते करायचे. पुरुषांनी लक्षात ठेवा काय काय हा हो नक्की आणि मदत आणि पाहिजे ना
कुटुंबाची मदत असेल तरच आपण पुढे जाऊ शकतो. पण तसं तुम्ही त्यांचं अख्खं एवढं सपोर्ट सगळं एकटं सगळं करायचं? सगळं सगळं आम्ही एकटं. दोघं. ते मला मग कुठे जर जेवणाची ऑर्डर असेल तर कुठं वाटप करून दे किंवा काही जे काय होईल तेवढे भाजी साफ कर किंवा काही मदत कर, तर ते तशी मदत ते करायचे सगळं. मग तसं करायचं, मग ते ऑर्डर घ्यायची. मुलंही माझी सर्व करायला जायचे, कधी चला लागलं तर ते पोचवायला जायचे डबे घेऊन वगैरे. आणि मुलं पण कधी लाजली नाही की म्हणायचे, आपण रोडवर उभा राहून चहा जरी कधी द्यायचा झाला तरी लाजायची नाहीत कधी, की नाही बोलायचे आपण मेहनत करून खातो, आपण चोरी नाही करत कोणाची. म्हणजे मुलांना पण हे काही म्हणजे असं हे वाटत नव्हतं कमीपणाचं किंवा काय. मग ते करायचो आम्ही. मग ते केलं, मग ते लाडू बिडू असं हे चालू केलेलं. ते चालू केलं, त्याच्यावर मग आता बऱ्यापैकी त्यावेळी मुलांचं शिक्षण होत आलेलं थोडं मोठं. आणि नंतर मग ते पण झालं, नंतर लॉकडाऊन झालं. अरे बाप. आत्ता म्हटलं परत लॉकडाऊन झालं. आता लॉकडाऊन झालं की परत सर्व बंद झालं. ह्याच्यावर चालू होतं आपलं बरोबर. तसं आम्ही ते ऑफिस अजून एक ना तिकडे सांताक्रूजला जे एक VN देसाई हॉस्पिटल आहे गव्हर्नमेंटचं, त्या हॉस्पिटलमध्ये पण आम्ही चालू केलेलं द्यायला. मग तिथे डॉक्टर नर्स एंट्री बंद झाली असेल. आधी देत होते. म्हणजे आम्ही ते जसं एक ऑफिस आणि हे सुकं चालू केलं तेव्हा ते आम्ही ते हॉस्पिटलमध्ये पण न्यायचो. नंतर मग लॉकडाऊनमध्ये सगळंच बंद झालेलं. म्हणजे मग जायलाच अलाउड नव्हतं ना लॉकडाऊन मध्ये. कसं मग तुम्ही आणि मग नंतर काय केलं, 1-2 महिने असं होतं. तेव्हा तो बारका मुलगा माझा, एक मोठा मुलगा ट्युशन्स घ्यायचा, त्याचे ट्युशन्स थांबले, शाळा वगैरे बंद, त्याच्यामुळे ते थांबलं. बारका मुलगा एक IT कंपनीमध्ये, विनीत आहे तो, IT कंपनीमध्ये लागला होता. मग त्याच्या एकट्याच्या पगारावर आपलं घर चालू होतं. खर्च भागत होता. आता म्हणे एक 2-3 महिने काय आहे केलं. आता म्हटलं आणि काम केलेली सवय. विनीत तर IT मध्ये लागला होता ना, मग कशाला एवढं सगळं करायचं? नाही, पण शेवटी आम्ही काम केलेलं ना, आपलं काहीतरी शेवटी एक हे असतं पाहिजे ना, एकट्याच्या पगारावर. मग त्याला एकट्याला काय असतं लक्षात या, कधी पण त्यांना कधी पण फुकट गोष्टी चालत नाही. गोष्ट महत्त्वाची. बरोबर. मग नंतर ते केलं आणि म्हटलं आता काय करायचं. आणि एक दिवस काहीतरी असंच बसलो होतो आम्ही घरात बोलत, सगळीच जण होतं. आणि मग संपलं होतं काहीतरी घरातलं. तर मी म्हटलं अरे बापरे, आता संपलं, आता आपण कसं मागवायचं, कुठून आणायचं, दुकानात तर बाहेर काय मिळत नाही, घरातलं बनवायचं सामान आहे आपल्याला पाहिजे. तेव्हा विनीतच मला म्हणाला, नाही म्हणाला मम्मा आपण ऑनलाईन मागू शकतो. तर म्हटलं ऑनलाईन मागू शकतो. थोडा वेळ विचार केला. मग मी नंतर ऑनलाईन माहित नव्हतं, मला माहिती नव्हतं असं म्हणजे ऑनलाईन काय, म्हणजे आम्हाला त्याच्यातलं काय समजायचं नाही. तर मग म्हटल्यावर म्हटलं ऑनलाईन मागवते. तर मग मी विचार केला, अरे म्हटलं आपण ऑनलाईन मागवतोय तर आपलं का नाही ऑनलाईन विकू शकत. ती विनीतची नाही, तुमची आयडिया. हा, मग मी तेच म्हटलं की म्हटलं आपण ऑनलाईन मागवतोय तर आपण आपलं हे विकू नाही शकत का ऑनलाईन. मग तेव्हा विनीत मला म्हणाला, नाही आपण काही विकू शकतो ऑनलाईन. म्हटलं आपण काही विकू शकतोय. तर म्हटलं मग हे विकायसाठी काय करायचं. मग म्हटल्यावर तो म्हणाला आपण एक वेबसाईट बनवावी लागते आणि मग त्याच्यावरती आपले प्रोडक्ट काय जे आहे बनवलं ते तर म्हटलं मग ते कोण बनवणार. मी म्हटलं तर म्हणतो मला येते बनवायला, मीच तेच काम करतो. तर म्हटलं बनव मग आता माझ्यासाठी वेबसाईट, बघूया आपण चालू करून काय होतं. आणि त्याला पण कल्पना आवडली आणि त्याने पण एक रात्री बसून ती पूर्ण वेबसाईट बनवली. वेबसाईट बनवली, तिथून मग ते चालू केलं. त्याच्यावर चालू केलं. मग ते आम्हाला एक सांगून दाखवलं की त्याने एक मोबाईलमध्ये नाही कसं काहीतरी ॲप असतो कसला, तो डाउनलोड करून दिला. त्याच्यावर एक म्हणजे असं ऑर्डर आली ना की एक पैशाचा नाण्याचा आवाज यायचा, कणकण असा काहीतरी. तर तो आवाज आला की आम्ही इतके खुश व्हायचो ना, झोपेत जरी असलं तरी अरे बापरे ऑर्डर आले आपल्याला. अशा करत आम्हाला ना दिवसाला म्हणजे 2-3 ऑर्डर यायच्या, नंतर 4-5 यायला लागल्या, हळूहळू वाढायला लागल्या. ते 2-4 डिलिव्हरी आणि सर्व आम्हीच करायचो. डिलिव्हरी वगैरे सगळंच आम्ही. मिस्टर काका जायचे डिलिव्हरीला वगैरे, परत प्लस मला पण मदत करायचं. मग ते घरातलं करायचं, सगळं आवरायचं, जागा लहान, मग ते करायची, मुलंही मदत करायची. म्हणजे ते करून आम्ही आपलं थोड्या होत्या. नंतर ना एक 8-10 दिवस नंतर ऑर्डर वाढायला लागल्या. जसं दिवसात 4 दिवसाचा पण टाईम, 2 दिवसाचा आधी घेतला, नंतर 4 दिवसाचा टाईम मागून घ्यायचो कस्टमरकडून. आणि लोकांना पण आवडायला आणि ऑर्डर वाढल्या. एक वेळ असं आलं, अरे बाबा विनीतला म्हटलं थांबव आता, होत नाही ना आता. म्हटलं कसं करायचं पटकन, तेवढं आपल्याला व्हायला पण पाहिजे ना जायला. म्हटलं थांबव. मला म्हणाला नाही आता आपण थांबायचं नाही, लोकांना येत नाहीत, आपल्याला ऑर्डर येत आहेत आणि लोकांना आवडतंय, तर आपण थांबायचं नाही म्हणाला. मग म्हटलं अरे पण व्हायला पाहिजे. नाही म्हणाला आपण त्याच्यातून काहीतरी मार्ग काढत जायचं आपण पुढे. मग म्हटलं आता काय करूया. तर म्हणाला नाही आपण अजून लेडीज घेऊया ना मदतीला. आणि मग ते बोलल्या. म्हटलं ठीक आहे. म्हटलं चल. शेजारच्याच बायका होत्या, सगळ्यांचे जॉब गेलेले, आमच्या शेजारच्या बायका नोकऱ्या गेल्या होत्या, सगळ्यांचे मिस्टरांचे जॉबच ते गेलेले. त्यावेळी लॉकडाऊन म्हटलं सर्वच बंद झालेलं. मग तशा महिलांना म्हटलं चला असंच आहे, मी थोडे कमी पगार देऊ, पण तुम्ही याल काय मला मदत करायला. तर बोलले चालेल आम्हाला कमी पगार. हे आता इकडे आता आम्ही आता तळोजामध्ये, पण हे पूर्वी आम्ही सांताक्रूजमध्ये होतो. आणि तिकडे मग तशा मी आधी सुरुवातीला दोन महिला आजूच्या, मग दोघींना घेतलं, मग तिथून चालू केलं. मग तिथून हळूहळू तसं मदत करून आपलं हळूहळू चालू आहे. तरी पण मग नंतर ऑर्डर वाढत गेल्या. मग परत आणि अजून 2 घेतल्या. सगळे शेजारचेच घेतलेल्या. मग तशा केल्या. नंतर मग काय केलं, तर महिला तर जमा झाल्या, चालू झालं काम.
परत जागा लाल व्हायला लागली. आता म्हटलं काय करायचं, जागेमध्ये ते म्हणजे गरमी आता पूर्ण बनवायचं म्हटलं तर गरमीमध्ये बसून आहे आपलं काम. मग म्हटल्यावर मग परत आता म्हटलं जागा छोटी झाली. पण त्यावेळेस ना असं एकत्र यायला पण देत नव्हते, त्रास द्यायचे यायचे त्यावेळी, पण तिथं थोडंसंच होते जागा. तर कसं आज चाळीत असल्या कारणाने चालून जायचं थोडंसं आपण. मग तेवढे आम्ही थोडी काळजी घ्यायचो, म्हणजे त्यातल्या त्यात चालून जायचं. नंतर मग म्हटलं आता मोठी जागा घ्यायची, मग परत त्याला पैसे वगैरे ते पण आहे, फायनान्शियल परत ते. पण असं कोविडची भीती नाही वाटली की अरे आपण त्यावेळेस तर एकमेकांशी कॉन्टॅक्ट ठेवायचा नाही असं सांगितलं होतं, तर अशी भीती नाही वाटायची की समोरच्याकडनं कोविड झालं तर काय होईल वगैरे वगैरे? आपल्याला करायचं आता आहे मग आपल्या त्याच्यातून आम्ही जेवढी काळजी कोविडमध्ये घेता येईल तेवढी घ्यायचो. जसं सॅनिटायझर म्हणा किंवा काय मास्क वगैरे लावून यायचं. जगण्याची लढाई होती ना बेसिकली. पण शेवटी ते नाही केलं तर पोटाला पण पाहिजे ना माणसाला खायला काय, तर त्याच्यावर त्यांचं घर पण चाललं पाहिजे ना. मग असं करत लोक यायची. मग आम्ही थोडंसं मग जागा मोठी, मग आम्ही दर्शील जॉईन झाला जेव्हा विनीतचा मित्र. मग तेव्हा मग पहिले विनीत हा यांचा मुलगा आयटी मध्ये काम करतो आणि दर्शील विनीतचा मित्र, आणि त्या दोघांनी मिळून मग या गोष्टीला. तेव्हा काय असं नाव वगैरे दिलं नव्हतं तुमच्या प्रोडक्टला? नाव असं म्हणजे होतं वेबसाईट, म्हणजे कसं वेबसाईटला नाव द्यायचं असते. तर मग काय केलं, मला त्यावेळी कसं आजूबाजूला सगळे पाटील आमचं आडनाव, तर शेजारी पण सगळे पाटील काकी बोलायचे. मग आम्ही म्हटलं वेगळं नाही ठेवायचं, आपण हेच आपलं ब्रँडचं नाव की पाटील काकी, म्हणजे एक महाराष्ट्रीयन आणि आपलं प्रोडक्ट पण पूर्ण महाराष्ट्रीयन, म्हणजे लोकांना जर. आणि त्यावेळी आम्ही नंतर मग डिलिव्हरी वगैरे चालू केली ना, प्रत्येक येईल तुम्हाला हे नावच वेगळं वाटतं काहीतरी. म्हणजे नाव असं प्रत्येक जण काहीतरी वेगळं ठेवतात. आणि हे पाटील काकी हे नाव म्हणजे सगळेजण येऊन विचारले हे असं का नाव आहे, हे ब्रँडचं नाव असं काय पाटील काकी, म्हणजे लोकांना कौतुक वाटायचं. आणि त्या नावातच आपलं पूर्ण समजून जायचं की हे महाराष्ट्रीयन प्रोडक्ट आहे. सगळे तुम्हाला आजूबाजूचे लोक बोलवत असतील तेच नाव ठेवलं आम्ही. आणि मग त्याच्यावर मग तसं ते ब्रँडचं आपलं नावच पाटील काकी. मग ते करत आम्ही मग मोठी जागा दर्शील आला, मग दर्शीलने थोडी इन्व्हेस्टमेंट केली, मग आम्ही थोडी मोठी जागा घेतली, मग थोड्या महिला अजून वाढवल्या. असं करत करत मग ते छोट्याशा ह्याच्या 10 बाय 10च्या ह्याच्यातून परत थोडंसं मोठं, तिथून मग नंतर 1500 स्क्वेअर फीटमध्ये घेतलं. तिथे एक 15-20 बायका, मग तिकडे हळूहळू करत मग ते चालू केलं, थोडं करत, म्हणजे असं वाढवत. हे MIDC मध्ये कधी आला तुम्ही? कारण MIDC मध्ये हा एवढा मोठा गाळा आहे, एवढं म्हणजे तुम्ही जर बघाल तर मोठा गाळा आहे त्यांचा. तळोजाचं जे MIDC आहे याच्यासाठी काय मदत झाली तुम्हाला का तुम्ही सगळ्या गोष्टी केल्या? नाही, नंतर आम्ही काय केलं, मग जेव्हा तिकडे 1500 स्क्वेअर फीटमध्ये वाकोल सांताक्रूजमध्ये होतो, त्याच्यानंतर आम्ही मुलाने हे केलं की आपण शार्क टँक इंडियावर जायचं. अच्छा, बरं. मग तिकडे आम्ही गेलो. मग तिथे 2 राऊंड झाले. त्याच्यानंतर आम्हाला त्याच्यात आधी बोलायला की तुमचं जर सिलेक्शन झालं असेल तर तुम्हाला बोलवायला येईल. तर आम्हाला वाटलं ठीक आहे चला, तिघंही गेलेलो आम्ही. मुलांनी काय ते फॉर्म बिम भरून दिलं आणि मग तिकडे पोचलो. ते राऊंड दिले. आता वाटलं ते 6 महिन्यांनी कधी येणार फोन. मग ते आमचं काम चालू होतं. आणि 6 महिन्यानंतर एक अचानक आम्हाला फोन आला की तुमचं सिलेक्शन झालं, तुम्ही यायचं आहे फायनल ऑडिशन, म्हणजे फायनल यायचं. आणि मग आम्ही फायनलला गेलो, दर्शील, मी आणि विनीत. जेव्हा आम्ही शूट चालू होतं, नंतर जेव्हा आतमध्ये त्यांच्या समोर शार्कच्या समोर जायच्या आधी 2 मिनटं सर्वांना बघतो की आता काय होईल. आता दर्शील म्हणे काकी चेक मिळेल आपल्याला. अरे म्हटलं चल, आपण मराठी माणूस आहे, घाबरायचं कशाला, चेक घेऊनच यायचं आहे आपण. म्हटलं चेक घेऊनच यायचं आहे आपण. म्हटलं बिंदास, म्हटलं चेक घेऊनच येणार आपण आज. मग गेलो आमचं, मग प्रेझेंटेशन वगैरे मुलांनी चांगलं उत्तरं दिली. मी थोडी घाबरले, मला कॅमेऱ्याची सवय नव्हती अजिबात नाही. मला कॅमेरा बोलतच नाही, थोडंसं हिंदी वगैरे नाही, पण म्हणजे कॅमेरा तेव्हा लाईट आणि कॅमेऱ्याची सवय नव्हती ना. स्टुडिओमध्ये एवढ्या मोठ्या स्टुडिओमध्ये जायचं, माझं ना तपपा झालं होतं बोलताना. आता बोलते, आता थोडी प्रॅक्टिस झाली आहे ना, आता बोलते. पण त्यावेळी ना एवढी घाबरलेली मी आधी. नंतर पण मग मुलांनी चांगल्या पद्धतीने उत्तरं दिली, सगळं झालं. त्यांनी आमचं सिलेक्शन आणि आम्ही फायनली चेक घेऊनच आलो. अरे वा, मिळाला चेक. आणि चेक घेऊन आल्यानंतरच आम्ही इकडे मग नंतर इकडे आलो आम्ही की आता म्हणजे मोठ्या जागेमध्ये. पण तुम्हाला माहिती आहे का, MIDC म्हणजे महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, म्हणजे उद्योगधंद्यांना सुविधा मिळाव्या त्याच्यासाठी म्हणून हे सगळे केलेले. तशी काय सुविधा मिळते इकडे काही का? इकडे पण आहेत प्रॉब्लेम्स आहेत जे बाकी असतात तसे? प्रॉब्लेम्स थोडे आहेत. आता कुठे जाईल तिकडे थोडं तरी असणारच आहे. पण आपल्याला करायचं आहे आपलं काम आहे, तर आम्ही त्या प्रॉब्लेमचं काही ते निरसन काढून आपलं त्याच्यातून करायचं आणि चालू करायचं. मी खालती त्यांच्याशी बोलत होतो, मला त्यांनी सांगितलं की सुरुवातीला जेव्हा तुम्ही आला तिकडे तेव्हा सुरुवातीला 6 महिने MIDC मध्ये पाणी नव्हतं. त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी, विजेचा अजूनही प्रॉब्लेम आहे, कधी जाते वीज आणि या सगळ्या गोष्टींचा.
तर कधी असा राग नाही येत की अरे काय आहे सतत नाही, सुरुवातीला आलो तेव्हा थोडी चिडचिड व्हायची, कारण नवीनच होतं ना. एकतर आम्हाला पूर्ण सेटअप करायला वेळ गेला. अच्छा. त्याच्यातून कसं आम्हाला इकडे नवीन आलो आणि आम्ही म्हणजे सांताक्रूजला ज्या महिला होत्या त्या शिकलेल्या होत्या. मग त्यांना परत इकडे नवीन महिलांना आणून त्यांना शिकवणं, ते सगळं आहे. मग ह्यांना पूर्ण एक प्रोडक्ट परत तुम्ही ट्रेनिंग कसं देता? ट्रेनिंग देतो. आता आमच्याकडे फूड टेक्निशियन आहेत. फूड टेक्निशियन? हा. अच्छा. तर त्या आहेत आमच्या दोघी मुली. तर त्या असतात, त्यांना आम्ही या दोघी आहेत? हा, त्या दोघी. या फूड टेक्निशियन? हा, एक अभिर आणि ती अनुराधा. त्या तिकडे बघा, त्या आहेत. तिकडे त्या फूड टेक्निशियन आहेत दोघी. त्या त्यांना दोघी कोणी जण. शिकवलंय? त्यांना आमच्याकडून रेसिपी पूर्ण जशा आमच्या त्यांना तुम्ही शिकवलंय की त्या स्वतः शिकल्या? स्वतः त्या अर्ध ते शिकून आलेले असतात, अर्ध त्यांना शिकून माहितीच आले. असतं. अच्छा. मग नंतर आपली पूर्ण रेसिपी आजकाल सांगली मुलींना खाणं बनवायला आवडत नाही. आवडत नाही, पण त्यांना खूप आवडतं. अच्छा, त्यांना खूप आवडतं. ज्यांना आवड आहे ना तेच माणूस इथे टिकणार. अच्छा, ज्याला आवड आहे त्यांना. मग इथे पुरुष पण ठेवायचे ना काही त्याच्यामध्ये? नाही, आम्हाला लेडीजच हवेत, कारण मला महिलांना पुढे आणायचंय. हो. अच्छा. की माझं एक आहे की महिलांना पुढे आणायचंय. म्हणजे तुमच्याकडे महिलांसाठी रिझर्वेशन? हा, फक्त महिलांना. 100% महिला रिझर्वेशन आहे 100% महिला आहे. पाटील इकडे पुरुषांना अजिबात संधी नाही, कारण त्यांना लाडू बिडू काय म्हणजे त्यांना वळायला. लाडू वळता येत आणि- नाही म्हणून की त्यांना नाहीच मला ठेवायचं. नाही, मला असं होतं की बघा आता महिलांना काहीतरीच होतं, कारण मी जेव्हा सांताक्रूजमध्ये चालू केलेलं ना, अक्षरशः म्हणजे त्यावेळी कसं त्या महिला यायच्या आमच्याकडे कामाला, की जेव्हा ते येऊन सांगायचे की बाबा आज म्हणजे त्यांना कुठे कामाला नाही जायचे किंवा काय नाही, आणि शिकलेल्या नाहीत किंवा काय नाही, तर त्यांना काम बाहेर असं तर काय मिळायचं. मग हे काम कसं की हे घरातलंच काम आहे त्यांचं. बरोबर. आणि हे त्यांना चांगलं हातात बसलेलं काम आहे. म्हणजे असं लाडू वळणं म्हणजे घरी आपल्या बनवतो त्या पद्धतीनेच, आणि त्यांना मुलांना म्हणजे सगळं त्यांची फॅमिली सांभाळून त्यांची कामं सांभाळून आम्ही त्यांना टायमिंग ॲडजस्ट करून द्यायचो. अच्छा. आणि मग त्यांना पण ते आवडायचं. बर. आणि त्या जेव्हा सांगायच्या की जसं की आज पगार झाला त्यांचं, हा. आपल्याकडून गेलं की त्या दुसऱ्या दिवशी येऊन जेव्हा सांगणार की चला मी नाही काकी आज तुम्ही इथे आलो आणि मला त्या पगारातून मी मुलाची आज म्हणजे मी फी भरली, किंवा मी माझ्यासाठी आज काय घेतलं, किंवा माझ्यासाठी मी कमवलेले पैशाने मी काहीतरी घेतलं, की तो आनंद ना सांगण्यात किंवा शब्दामध्ये असं म्हणजे हे नाही, ते खूप वेगळंच असतं. स्वतःच्या पैशावरती स्वतःच्या आपण- पैशावर. मग हो. त्या महिलांना पण थोडं हे वाटायचं की नाही आपण काहीतरी केलं पाहिजे. मग एकीचं बघून दुसरं की नाही बघा मी तिथे जाते तर मला 2 पैसे मिळत आहे. आणि आज त्यांना म्हणजे बाकी आमच्याकडे जसं की शूटला वगैरे यायचे किंवा चॅनलवाले किंवा असे मीडिया, त्यांना ते वाटायचं, कौतुक वाटायचं की आपण कुठे आम्ही टीव्हीवर दिसतोय किंवा युट्यूबला आपलं हे दिसतंय, तर त्यांना ते तुम्ही खूप यांचे आवड इंटरव्ह्यू वाटायची. कसे घेता? ह्यांचे इंटरव्ह्यू त्यांना त्यामुळे त्यांना माईक द्या, त्यांना आपण त्यांच्याशी बोलूया. काय यांचे इंटरव्ह्यू कसे घेतात तुम्ही? म्हणजे त्यांना म्हणजे त्या अशा काय जॉब ऍप्लिकेशन करतात की बाबा आम्हाला नोकरी हवी इकडे वगैरे? नाही, कसं? आम्ही काय करायचो, आम्ही प्लॅम्पलेट वाटले होते जेव्हा आम्ही नवीन आलो इकडे. हा. आम्ही आजूबाजूच्या इकडे गाव अच्छा, आहेत तुम्ही छोटी- सगळ्या आजूबाजूच्या गावातल्या हा, आहेत? हे आता इकडच्या सगळ्या आजूबाजूच्या आजूबाजूच्या. गावातल्याच हा. आहेत. इकडे छोटी छोटी अशी खेडेगाव सारखी खेडेगाव आहेत. आहेत, तळं. तर आम्ही त्या गावातनं ना प्लॅम्पलेट वाटले होते. बर. आणि मग त्यांना आम्ही इकडचा आमचा ऍड्रेस वगैरे सगळं दिलं होतं. मग तशा महिला पण आल्या. इंटरव्ह्यू तुम्ही घेता? हा, आणि मग इंटरव्ह्यू तर काय घेणार, विचारता तुम्ही त्यांना इंटरव्ह्यू? त्यांना जेवणाबद्दलच विचारायचं की तुम्हाला लाडू वळायला येतो का, मोदक वळता येतात की. अच्छा. आणि मग त्यांना जर समजा कोणाला मोदक नाही वळतात तर आम्ही शिकवू तुम्हाला, तुम्ही अच्छा. शिकायची तुमची इच्छा आहे का, बरं. तुम्ही 1 तास ट्रेनिंग घ्या, 2 तास ट्रेनिंग घ्या, तुम्हाला कसं वाटतं बघा. इकडे पूर्ण घरच्यासारखं हा. आहे की तुम्हाला त्याच्यात ओरडते पण मी कधी कधी काय? अरे ओरडते म्हणा. तुम्ही घाबरता? पाटील काकींना घाबरता काय तुम्ही? काम नाही केलं तर घाबरतात, ओरडते ना. काय म्हणजे काम वेळेत झालं पाहिजे ना. अच्छा, वेळेत झालं पाहिजे. हा, त्याच्यासाठी काय मी पण म्हणजे ओरडते. क्रायटेरिया काय आहे? म्हणजे वेळेत काम व्हायचं? त्यांना एक म्हणजे आता जसं आता बघ आज आमच्याकडे 4 महिला बसल्यात, जर त्या ट्रेनिंग केलेल्या आहेत की ज्यांना पूर्ण आता म्हणजे त्यांना माहिती आहे की कसं बनवायचं, बरं. तर लाडू वळता येत्या. हा. तर 1 तासात जर समजा तुम्ही एक बॅच पूर्ण बनते, हा. तर ती नेक्स्ट टाइमला पण तेवढ्या वेळातच ती झाली पाहिजे. बरं, मला एक गोष्ट सांगा, पाटील काकीच्या हाताला चव आहे, पण आता मी इकडे मशीन्स बघतोय, त्याला हा. चव आहे का? मशीन आता पण पाटील काकी प्रत्येक एवढं तर नाही, तेव्हा घरात होते तेव्हा बनवत होते हाताने. आता एवढ्या जास्त प्रमाणात लोकांना द्यायचंय, हा. तर मग मशिनरी वापरावीच लागणार ना. त्याशिवाय नाही. पण तरी पण अजून जे काही आहे तो थोडं ते आमच्या अजून हातानेच बनवल्या जातात. हातानेच. मशीनवर फक्त म्हणजे तुम्ही रोस्टिंग म्हणा किंवा हा रोस्टिंग करायचं काम आहे. एक चकलीचं मशीन आहे. अच्छा, हे असं, चकलीचं हा, मशीन? चकली मशीन आहे हे? ते. त्याच्यावर ही चकली मशीन आहे आणि मग त्याच्यावर मशीन म्हणजे पीठ मळून वगैरे ते येते. पण तळणं बिळणं पूर्ण अजून आपलं. हा. आणि मला जरा machine दाखवा ना तुमची. सगळं आपल्या लेडीज करतात. कुठली मशीन? हे कसलं मशीन आहे? हे फ्रायर आहे मोठं. अच्छा. जेव्हा आपलं मोठ्या प्रमाणात दिवाळी वगैरे असते अच्छा. त्या याचे तेव्हा जास्त प्रमाणात दिवाळी येते तुमचा ह्याच्यामध्ये fix आहे? फिक्स Fix. मोठा. हा. त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात म्हणजे तेव्हा फ्राईंग करता येतं. बरं. ही चकली मशीन आहे. ह्याच्यामध्ये पीठ मळून मशीनमध्ये घातलं की इकडे एक भांडं असतं की ते असं पूर्ण प्रेस होतं. चकली. इकडून अशी चकली येणार, हा. इकडे ती पुढे अशी आली की ते त्याला ह्याच्या आतमध्ये ती रोल होते आणि हा. रोल होऊन
इकडे प्लेटमध्ये ती काढली जाते अच्छा. आणि इकडून मग अशी फ्राईंगला येते पुरे इथून frying ला येते. फ्राईंगला येते. अच्छा. ह्याच्यामध्ये अजून एक ही रोस्टर पण आहे. हा. ह्याच्यात तुम्ही तांदूळ बिंदूळ जर चकलीची भाजणी म्हणा ते जे सगळं काय तुम्ही पिठं भाजायचे आहेत तर ती ह्याच्यामध्ये भाजली जातात चिवडा बरं. बनवण्यासाठी. बर हे इकडे पुरणपोळीसाठी हे पुरणपोळीसाठी. तवा आहे मोठा आपला इकडे. बर, पण लाटणार मात्र बाहेर. लाटणार हा सर्व 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 हाताने हाताने करा. गोळा भरायचा सगळं ते हातानेच पूर्ण. अच्छा. फक्त लाटून इकडे तव्याने. हे पीठ मळायचं मशीन आहे बर. हां. आणि हे पीठ हे रोस्ट करतात याच्यामध्ये. ही मशीन तुम्ही ही आधी कधी machine. बघितली होती का अशी? नाही तर तुम्हाला पण मशीन शिकायला मला लागलं मला असेल? शिकावं लागलं तुम्हाला पण आम्हाला. शिकायला मुलांनी जेव्हा ते मागवलं ऑनलाईन हा. की एक एक मशीन जसं आता आपल्याला करायचं मग ती वेगळी वेगळी टेक्नॉलॉजी किंवा माहिती. इकडे रोलर पण आहे याच्यामध्ये अच्छा. पूर्ण भाजणी आपली भाजली भाजली जाते भाजली जाते पण तांदूळ. मला एक गोष्ट सांगा की मिस्टरांची नोकरी गेली त्यावेळेस असं टेन्शन नाही आलं की घर कसं चालणार, दोन मुलं आहेत, लहान थोडं आलं आहेत. होतं टेन्शन आलं होतं त्यावेळी. पण म्हटलं आता टेन्शन घेत बसून नुसतं टेन्शन घेणार आणि रडत बसण्यात काय अर्थ आहे. बसा. हां, हां, आपल्याला काहीतरी केलं पाहिजे ना शेवटी. नुसतं रडत बसणं किंवा मला टेन्शन आहे करत बसण्यात तर काही नाही. हां. हातपाय तर हलवले पाहिजे ना काहीतरी. हम्म. मग जॉब मिळायचे असे. पण मला एक होतं की चला आपण म्हणजे जे शिकून तुम्ही आलो जॉब आहे. केला कुठे असं काय की नाही मी असं कधी ते जॉब नव्हता आणि त्यावेळी कसं आमच्याकडे म्हणजे महिलांना जॉब करायला म्हणजे आमच्याकडे पाठवायचे नाही पाठवायचं? अच्छा. आणि जॉब नव्हतंच त्यावेळी केलेला. तर म्हटलं आपण हे व्यवसाय हे करूया आपलं पण स्वतः. तुम्हाला कोणी असं सांगितलं की अरे काय करताय तुम्ही याच्यामध्ये, कुठे या सगळ्या गोष्टी करत बसताय? तुम्हाला खूप शेवटी तुम्हाला बाहेर पडायला लागलं ना? आम्ही दोघंही घेऊन जायचो. पण तुम्हाला सांगू त्यावेळी परिस्थिती अशी होती की आपल्याला काहीतरी करायचं, आपलं घर चालवायचं. मला एकच समोर दिसत होतं की आपलं घर कसं उभारायचं घर कसं करायचं? आणि मुलांचं शिक्षण कसं करायचं तेवढंच होतं माझ्यासमोर. आणि मला एकतर म्हणजे असं कुणाकडून तुम्ही म्हणाल मागून घ्या किंवा आपलं आणि मागून काय मागणार तुम्ही विचार करा. तुम्ही एक वेळा दोन वेळा मागाल कोणतरी देतील पण ते कायमचं तरी आपल्याला नसतं ना. शेवटी आपलं स्वतःचं काहीतरी केलं पाहिजे तर आपलं घर चालवायचं. बरोबर. कोणतरी एक दिवस दोन दिवस देणार आणि ते पटतही नव्हतं मनाला कधी की असं मागावं आणि करावं कोणा. मग म्हटलं आपण काम आणि हे शिकलेलं होते आहे ना तर मला ते म्हणजे खाद्यपदार्थातून काहीतरी आवड होती आणि ते करायचं आपण. हा कॅमेरा आहे, महाराष्ट्रातल्या महिला बघतायत त्यांना तुम्हाला काय सांगायचं? महाराष्ट्रातल्या महिलांना तर मी नक्की सांगेन की स्वतःला कधी कमजोर समजू नका. बर. कमजोर समजायचं नाही, स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे आणि मेहनत करून खायचं. मेहनतीला म्हणजे कुठेही अपयश नाही आहे. मेहनतीला एक दिवस नाही मिळत पण एक ना एक दिवस जरूर यश मिळतं. अच्छा. एका दिवसात तर नाहीच मिळणार पण एक ना एक दिवस जरूर मिळणार आहे. जसं आम्ही चालू केलं आज त्यावेळी आम्ही चालू केलं ना जेव्हा सुरुवात आम्ही नाश्ते विकायचो त्यावेळी तुम्हाला अक्षरशः म्हणजे सांगेन की आपले नातेवाईक असतील कोणी ओळखीचे ओळख सुद्धा दाखवत नाहीत. अच्छा. की तुम्ही हे ते कमीपणाचं वाटायचं किंवा कोण लोक बोलायचे हे काय विकतायत बाबा नाश्ता हे काय विकून याच्यात काय चालवणार आहे. पण जे करतं त्याला माहिती असतं काय. विचार करा तुम्ही जर 8 तास काम करून 8-10 तास नोकरी करणार आहे त्याच्यात तुम्हाला 5,000 नाही म्हणजे पूर्वीचं मी सांगते त्यावेळेचं 5,000 किंवा 10,000 पगार असायचा. पण त्यावेळी आम्ही 25,000 कमवायचो. तर तो व्यवसाय करणाऱ्याला माहिती असतं की त्याच्यामध्ये काय फायदा होतो आणि आमचं बऱ्यापैकी कुटुंब चालायचं त्यावेळी. आज म्हणालो त्या व्यवसायावरच आज एवढ्यापर्यंत आलो आहे. आता कोणी म्हणणार नाही की तुम्ही त्यावेळी हे चालू का केलं. आता तर म्हणजे स्वतः ओळख करून सांगतात समोरून. त्यावेळी कोण फोन पण करत नाही ते आता समोरून फोन करतात, कॉल करतात, व्हिडिओ कॉल करतात, फोटो काढायला येतात सगळं. हे आता म्हणतात अरे बापरे हे म्हणजे हे आमचे टीव्हीवर आल्यानंतर हे आमचे नातेवाईक आहेत हे आहेत. म्हणजे आता कुठल्याही गोष्टीची लाज नाही वाटली? लाज नाही अजिबात लाज बाळगायची नाही. आपल्याला काम आजही तुम्ही म्हणाला रोडवर आपल्याला उभा राहून विकायचं आहे तर विकायचं. आपल्याला मेहनत करायची. आजही प्रोडक्शनमध्ये येते, आजही मी सेलमध्ये पण जाते. मी आमचे आता जसं आम्ही आता हे केलं की आता एक नवीन आम्ही चालू केलं उन्नती म्हणून. उन्नती म्हणजे जसं आता इकडे महिला तर आहेत आपल्याकडे आता काम करायला तर अजून काही महिला आहेत की त्यांना आमच्याकडे येऊन म्हणजे वेळ नाही आहे बनवायला पण त्यांना कुठे विकायचं कसं विकायचं ते नाही किंवा घरी पण बनवून विकायला वेळ. तर अशा महिलांना आम्ही ते पण चालू केले की ते आमचे जे असे स्टॉल लागतात तर त्याच्यावर त्यांनी या सेल करा आम्ही पर डे त्यांना देतोय. अच्छा. मग आमचे आता मोठ्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये वगैरे स्टॉल लागतात मग तिकडे त्या महिला पर डे येतात. आमचं सामान तिथे पोचलं जातं त्यांनी फक्त उभा राहून सेल करायचं आहे संध्याकाळी परत जायचं. मग अजून महिलांना म्हणजे रोजगार मिळाला ना त्याच्यामुळे तर ते चालू केले. आज आम्ही आता ह्याच ह्याच्यावर आता माझे दोन मुलगे एक मुलगा आता हे सगळं सांभाळतो दर्शील आणि 2 जण. मोठा मुलगा आता माझा UK मध्ये होता शिकायला गेला 2 वर्ष तर तो आता तिकडे त्याने सायबर सिक्युरिटीमध्ये मास्टर्स केलंय आणि लंडनमध्ये आता तो आहे Amazonमध्ये इंटर्नशिप करतोय तो. आणि हे सगळं ह्याच्यावर ह्याच्यावरच आणि क्रेडिट गोज टू पाटील का? हा बरोबर त्याच्यावरच आता पूर्ण सर्व. आणि मग आणखीन एक सांगते की म्हणजे महिलांना घरातनं सपोर्ट पाहिजे कुटुंबाचा.
कुटुंबाचा सपोर्ट असणं फार गरजेचं आहे. कारण घरातल्या माणसांनीच जर त्यांना सपोर्ट नाही केला तर ते पुढे कसे येणार. जसं मला माझ्या फॅमिलीने सपोर्ट केला, म्हणजे माझे मुलं म्हणा, मिस्टर म्हणा, सगळ्यांनी आम्ही पूर्ण म्हणजे आम्ही दिवसाचे जास्तीत जास्त वेळ असेल तर आम्ही इकडेच असतो पाटील काकीमध्ये. पूर्ण आम्ही सुरुवातपासून पूर्ण जेव्हापासून चालू केलं तेव्हापासून आम्ही पूर्ण फॅमिली आमची सगळी याच्यामध्ये असते. पाटील काकींचे 2 मंत्र आहेत, एक मतदान करा आणि दुसरं कुठल्याही गोष्टीची लाज बाळगू नका. मेहनत केली तर त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळतं. इथे तुम्हाला लाडू मिळतील, फळ नाही मिळणार, पण चांगलं होतं एवढं मात्र नक्की नक्की. पाटील काकी तुम्हाला, तुमच्या या पूर्ण परिवाराला, कारण आता काही फक्त 2 मुलं नाही राहिली आहेत, बरोबर, सगळेजण तुमचा परिवार आहे. परिवार तुम्हाला सगळ्यांना आमच्यातर्फे शुभेच्छा आणि पुढच्या दिवाळीचा फराळ आम्ही तुमच्या हातात येऊनच खाऊ नक्की, अशी मी अपेक्षा ठेवतो. खूप धन्यवाद. खूप तुम्ही धन्यवाद बोललात सर. आमच्याशी, त्याच्याबद्दल तुम्ही आलात आणि आमच्या एवढा इंटरव्ह्यू घेतला आणि आम्हाला एवढे केलं त्याबद्दल खूप खूप आभार आहे. थँक्यू. थँक्यू.